कन्हान नदीवरील बंद पडलेला जुना ब्रिटिशकालीन पूल सध्या आत्महत्येच्या घटनांमुळे अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक बनला आहे। 3 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कन्हान सत्रापूर मार्गावरील रेल्वे केबिनमधील कर्मचारी महेश वानखेडे यांना पुलावरून नदीत काहीतरी पडल्याचा आवाज आला। त्यांनी टॉर्चच्या सहाय्याने पाहिले असता एक व्यक्ती पाण्यात पडल्याचे दिसले। त्यांनी तत्काळ कन्हान पोलिसांना माहिती दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मांडपधरे व त्यांच्या पथकाने सामाजिक कार्यकर्ते अनिल आंबिलढुके यांच्या मदतीने नदीपात्रातून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवलाय। पोलीस तपासात व पंचनाम्यात मृत महिलेची ओळख प्रतापनगर नागपूर येथील रहिवासी अश्विनी डे म्हणून पटली आहे। कन्हान पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात या दृष्टीने सखोल तपास सुरू केलाय। या जुन्या पुलाचे दोन्ही बाजूंचे रेलिंग चोरीला गेल्यामुळे येथे अपघात व आत्महत्येचा धोका वाढला असून 1 ऑगस्ट रोजी एका 17 वर्षीय तरुणीने येथून उडी मारली होती, मात्र तत्पर बचाव कार्यामुळे तिचा जीव वाचला होता। लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे प्रशासनाने या पुलावर तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। कन्हान येथून मोतीराम रहाटे यांची रिपोर्ट।